स्थानिक शुभम मंगल कार्यालय दर्यापूरच्या खुल्या लॉनवर जातीय सलोखा, प्रेम, बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मतेसाठी नुकत्याच झालेल्या रमजान ईद निमित्त सर्वधर्मीय सद्भावना संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन स्थानिक सद्भावना मंच दर्यापूर तर्फे आयोजित करण्यात आले होते। सदर संमेलनामध्ये सर्व धर्म समभाव, मानवता, बंधुभाव, एकमेकांच्या धर्माचा आदर या विषयावर संत साहित्याचे गाढे अभ्यासक वक्ते प्राध्यापक सय्यद सलमान यांनी अतिशय सुंदररित्या प्रकाश टाकला। सद्भावना संमेलन म्हणजे विविधतेत एकतेचा सुंदर संगम असून माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकत्र येऊन प्रेम आणि सलोख्याचा संदेश देणारे पर्व होय। तसेच विचारांची देवाणघेवाण होणे, गैरसमज दूर होणे आणि आपुलकीची भावना वाढवणे, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करण्याची शिकवण व्हावी आणि बंधुत्वाची भावना दृढ व्हावी, सर्वांसाठी समान संधी आणि न्यायाचे महत्त्व या संमेलनाचे उद्देश असल्याचे विचार त्यांनी प्रभावीपणे मांडले। एक शांत, समृद्ध आणि आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। सद्भावना संमेलनातून प्रेरणा होऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनातही सलोखा जपूया, असे मत भाषणाचा समारोप करताना वक्ते प्राध्यापक सय्यद सलमान यांनी मांडले। सदर कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट संतोष कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सद्भावना एकता मंचचे अनवर, डॉक्टर रियाज खान, अयाजभाई इत्यादींनी तथा असंख्य मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी केला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संतोष कोल्हे आणि प्रमुख अतिथी म्हणून राहुल गायकवाड, शिवम विसापुरे तथा सामाजिक कार्यकर्ते रफत खान, सादत खान लाभले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले। सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।